नमस्कार, मी कपिल कॅनेट मराठीवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आतापर्यंत आपण लग्न सोहळा बघितला आहे, पण आता आपण घटस्फोट सोहळा बघणार आहोत. नेमकं काय आहे? जाणून घेऊया मंगलाष्टका रिटर्नच्या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांच्याकडनं. खूप खूप स्वागत योगेश. हाय. प्रश्न हाच की आतापर्यंत आम्ही लग्नाचा सोहळा बघितला आहे, हं. सिनेमात घटस्फोटाचा सोहळा बघायला मिळणार आहे. एक वेगळी वन लाईन दिसते, नेमका काय? मी तेच असं म्हणेल की तीच गोष्ट मी हिडन ठेवेल. पहिलाच प्रश्न आहे. कारण त्या गोष्टीवरतीच पूर्ण चित्रपट आधारित आहे आणि त्याच्यावरती ती गोष्ट रंगवली, ते धागे रंगवले. डेफिनेटली तुम्हाला ती 23 तारखेला समजेल की नेमकं त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे. हां. शीतल आणि ऋषभ ही फ्रेश जोडी या सिनेमाच्या निमित्तानं तू समोर आणतोयस. हं. रोमकॉम पठडीतला सिनेमा आहे. हां. तर कसं होतं या दोघांचं ट्युनिंग? कारण आम्ही बघतो की पूर्ण ट्रेलरभर ते भांडतातच आहे हं. आणि ते दोघं म्हणले की पूर्ण सिनेमात पण आम्ही भांडतोय. तर मी तुला विचारतो की का असं की सतत भांडतातच काय? डेफिनेटली चित्रपट करत असताना कास्टिंग हा खूप मोठा तुमचा मुद्दा असतो, जेणेकरून प्रत्येक दिग्दर्शकाला ते जाणवलं पाहिजे. आणि मी तो दिग्दर्शक आहे जो विचार मी माझ्या चित्रपटातील गोष्टीला हिरो मानतो. हो, हो. माझ्या कॉन्टेंटला माझा हिरो आणि हिरोईन मानतो. बिकॉज ऑफ तिला जेवढं छान रंगवाल, तेवढं तुमचे कलाकार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आणि ते आपल्या प्रत्येक ऑडियन्सला आपलंसं करून जातात. तर हे करत असताना लग्नाच्या गोष्टी खूप तुम्ही बघितल्या या अगोदर. प्रत्येक फिल्ममध्ये पाहता. भरपूर येतात वर्षाला हो. लग्न सारे आले की. पण त्यामध्ये जर मी तोच सीनियर चेहरा किंवा एखादी व्यक्ती जे तुम्ही नेहमी बघत असता. मी कलाकारांना बिलकुल येणार. कलाकार उत्तम कलाकार असतो. पण त्या उत्तम कलाकारांनाच मी पाहत असताना एखादी गोष्ट नवीन चेहरा किंवा रॉ चेहरा घेतला आणि तुम्ही त्यानुसार बघितली कॉन्सेप्ट. तर सध्याच्या पिरियड्समध्ये मी 10 वर्षापासून जो स्टडी करतोय, चेहऱ्यांना जास्त ऑडियन्स महत्त्व देत नाही. हं, हं. गोष्टीला महत्त्व कंटेंट देतोय. कंटेंटला कॉन्टेंट महत्त्वाला देतोय. आणि मुळामध्ये माझी पहिली फिल्म बाजार, दुसरी 143, रिसेंटली आलेली जरांगे. या माध्यमातून मी पाहत आला की माझी कॉन्सेप्ट ही वेगळी असते आणि त्या कॉन्सेप्ट वेगळे पण दाखवण्यासाठी आर्टिस्ट मी नेहमी नवीन घेतो. एकीकडे मनोज जरांगे पाटलांचा बायोपिक, हं. एक पॉवरफुल सिनेमा तू करतोस हं. आणि लगेच पुढचा सिनेमा रोमकॉम पठडीतला असतो. हं. तर एक दिग्दर्शक म्हणून असं वैविध्यपूर्ण विषय हाताळणं खूप चॅलेंजिंग असतं ना? हं. करेक्ट. हो. आहे तो कारण ती ताकदच मला मला या गोष्टीचा विचार करण्याला नेहमी मला स्वामी मदत करतात. हां. आणि हे करत असताना जो काही मी स्टडी केला, सुरुवात माझी प्रोडक्शनपासून आहे 2007 पासून. जेव्हा मग मी काही चांगले चित्रपट प्रोडक्शनला धावपळ केली, तेव्हा समजलं की ऑडियन्सला चेहरा नको, ऑडियन्सला कंटेंट कंटेंट हवा. हं. येस. आणि मराठीत तरी तेच आहे. मराठीत मराठीत हवं आहे. कंटेंट असेल तर सिनेमा चालतो. 100% तर तो द्यायचा मी प्रयत्न केला आणि त्यामध्ये मला शीतल ही चांगली म्हणजे तिने भरपूर चित्रपट केलेत आणि मुळात त्या जोडीसाठी मला जी टास्क होती ऋषभकडनं, कारण त्याची थोडी मराठी आणि त्याचा जास्त हो, संबंध नाही आहे. हो. कारण तो इंग्लिश माध्यमातनं आणि घरातला लाडका असल्यामुळे जास्त घरामध्ये इंग्लिश, मराठी असं चालतं. पण थोडंसं तो अनमॅच्युअर असल्यामुळं त्याला ती जी लँग्वेज हवी होती, एक तर राजकीय व्यक्तीचा मुलगा आणि त्यामध्ये मॅच्युरिटी म्हणजे तुम्ही सिम्बायोसिसमधला इंजिनिअर स्टुडंट, ज्याचा अभ्यासाशी संबंध नाही आहे. ती गोष्ट मांडत असताना त्याने जो स्टडी केला 25 दिवसामध्ये, त्या ती मदत झाली मला. त्रास झाला आणि त्रासाशिवाय मला वाटतं गोष्ट नसते. सिनेमाचा ट्रेलर आम्ही बघितला. खूप ग्रँडियर दिसतंय, हं. कलरफुल दिसतंय. करेक्ट. तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल की म्युझिकचं भन्नाट झालंय. हं. नेमकी 4 गाणी तुम्ही दाखवली हं. आणि प्रत्येक गाण्याचा फ्लेवर वेगळा आहे. हं, हं, हं. त्याबद्दल. चित्रपट करत असताना मी 2 गोष्टी पाहतो. एक बजेट आणि कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट पाहत असताना मी कास्टिंगचा विचार करत नाही आणि जेव्हा मला काही पडद्यावर दाखवायचं तेव्हा मी बजेटचा विचार करत नाही. कारण त्या गोष्टी तुम्ही ज्या पडद्यावर मांडणार आहात, त्यासाठी बजेट लागतं. पण त्या बजेटच्या व्यतिरिक्त तुम्ही पडद्यावर दिसणाऱ्या हो. गोष्टी कॉम्प्रोमाईज नका कॉम्प्रोमाईज नाही करू. करू शकत. मग ते करत असाल कॉम्प्रोमाईज तर मग तुम्ही मग करू फिल्म नका नका. का. फिल्म नका करा. मी घरी जाईल माझी शेती करेल. कारण बरोबर. तुम्ही गोष्ट सुंदर असते. मग तुम्ही ऑडियन्सकडनं ऐकायला भेटतं कधी-कधी. अरे, ही गोष्ट खूप छान होती, पण थोडंसं हं, हं, मध्येच हं. स्क्रीन प्ले गंडला. स्क्रीन प्ले गंडत नसतो तो. तिथं कुठेतरी आडवा येतं बजेट. त्यामुळे मी असेच फिल्म करतो जेणेकरून एक सोशल मेसेज जाईल. प्रत्येकाला आपलीशी गोष्ट वाटेल आणि हे वाटत असताना प्रत्येकाला एक पॉझिटिव्ह पद्धतीनं 100 घटस्फोट असतील, तर माझ्या चित्रपटातनं एखादा जरी आपल्या बायकोसोबत पुन्हा जाऊन जर संसार थाटला, तर मी म्हणलं हा चित्रपट मी वाह, जिंकले. वाह, 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 वाह! शीतलला आतापर्यंत अनेक ग्रामीण भागातीलच भूमिका मिळाल्या. हं, फर्स्ट टाईम तेवढ्या ग्लॅमरस भूमिकेत दिसते. हं, तर वृषभच्या अपोझिट शीतलच का? ती कास्टिंग कशी झाली? हं. जेव्हा मला काय या गोष्टीचं एक खेळ आहे, म्हणजे जे मी काही गोष्टी बांधल्यात त्याच्यामध्ये नात्यांच्या, त्या नात्यामध्ये मला एका पॉइंटला
हा अनिरुद्ध एडे पाटील मला थोडासा अनमेच्युअर दाखवायचा होता, ज्याला थोडी समज नाही आहे. कारण प्रत्येक घरात पाहतो आपण, म्हणजे प्रत्येकाला नाही म्हणता येणार ही गोष्ट, पण काही ठिकाणी ठराविक ठिकाणी बघतो की श्रीमंत घरांमध्ये तेवढं रिस्ट्रिक्शन्स नसतात जेवढं एक कॉमन फॅमिलीत असतात. आणि ही जी मुलगी दाखवली शीतल म्हात्रे, तिचं मी थोडं मॅच्युअर दाखवली आहे. मॅच्युअर यासाठी की मग ऑडिशन्स घेतली आणि तिच्यासोबत एक फिल्म केली होती मी 143. तर ते मला तिच्यातलं चांगलेपण, ती उत्तम नट आहे आणि हो. मुळामध्ये ती हिडन एक दिग्दर्शक आहे. त्यामुळं ती म्हटलं, तिला विचारलं, "तू हे करशील का?" तिनं अगोदर बोलली मला, की "मला माहीत नाही जमेल का?" ते म्हणलं, "तुझ्याकडनं करून नाही घेतलं तर मग मी दिग्दर्शक कसला?" त्यामुळे ती गोष्ट होत गेली आणि छान केलं छान. दोघांनी. हां. चलो, खूप खूप शुभेच्छा योगेश. थँक सिनेमा यू सो मच. कलरफुल झालाय येस. आणि थँक यू सो तुम्हाला मच. सगळ्यांना या 16च म्हणूया आपण. 16साठी खूप खूप शुभेच्छा. थँक यू सो मच. थँक यू सो मच.